रामकृष्ण हरी, जे जे रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माणसाचा सगळ्यात वाईट गुण आणि सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर त्याचं नाव आहे अहंकार. आता हा अहंकार जर थोड्याशा प्रमाणात असेल तर तो माणसाचा नाश करतो. पण हा अहंकार अगदी ओव्हरफ्लो झाला, शिगेला जाऊन जर पोहोचला तर विनाशकाली विपरीत बुद्धी एखाद्याचा जीव घेतो किंवा आपला जीव सुद्धा देतो. याचं नाव आहे अहंकार. आणि या अहंकाराचा जन्म हा विचारातून होतो. कळायला थोडंसं जड जाईल, पण शब्दावरती भर द्या. विचार आणि अहंकार यांचं नातं कसं जुळतं ते मी तुम्हाला सांगते. ज्या वेळेला माणूस एखाद्या गोष्टीची किंवा आसक्ती, की हे मला पाहिजे किंवा हे मला करायचंच आहे, ही घेऊन बसतो, त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये सतत विचारांची चक्र चालू असतं. त्यावेळेला तो कोडगा होतो, नम्र होतो, काही पडेल ते काम करायची त्याची तयारी असते. तो जास्त कोणाच्या नादाला लागत नाही. फक्त एक ध्येय त्यांनी निश्चित केलेलं असतं, मला हे करायचे. पण ज्या वेळेला त्याचं ते ध्येय साध्य होतं त्यावेळेला अहंकार जन्म घेतो. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, एखादं घर बांधायला काढलं, अनंत अडचणी माणसाला निर्माण होतात. हे संपलं, ते संपलं, कर्ज काढलं, ते बी संपलं. मग इकडून थोडंसं पैसे घे, तिकडून ह्याची मदत, त्याची मदत, सगळं चालू असतं. त्यावेळेला तो नम्र असतो. नम्रपणे तो सगळ्यांना मागत असतो किंवा मदत द्या असं म्हणत असतो. पण ज्यावेळेला घर पूर्ण होतं, घराला नाव चढतं घरावरती, त्यावेळेला त्याचा अहंकार जागा होतो. हा मी कोणतरी वेगळा आहे, हा अहंकार आहे. रामाने रावणाला मारलं. रावण खाली पडलेला होता. त्याचं प्रेत किंवा त्याचं शव राम निरखून बघत होता. रामाने बघितलं, तो पंचा नेसलेला होता, ब्राह्मणाच्या वेशात होता. रावण दिसायला सुंदर, 10 तोंड म्हणजे 10 शक्ती त्यांनी एकत्र केलेल्या आहेत, म्हणून 10 तोंड नव्हती, एकच तोंड होतं त्याला. इतका दिसायला देखणा, गोरा गोमटा, कपाळाला गंध आहे, गळ्यात रुद्राक्ष, खूप छान रामानं वर्णन केलेलं आहे रावणाचं. असा तो रावण बघून राम क्षणभर म्हणतो, अरे मी उगीच ह्याला मारलं, माझ्याकडून हा अपराध तर घडला नाही ना. कारण ते राजबिंडा शरीर त्याचं, आणि त्याचे सैनिक, त्याचे भाऊ, त्याची पत्नी, मुलगा आधीच गेलेला होता, सगळी रडत होती रावणासाठी, आक्रोश चालला होता. मग रामाला प्रश्न पडतो की हे असं का घडलं. तर या पाठीमागं एक फक्त कारण आहे. पूर्वीपासून हे घडत आलेलं आहे, एकमेव सत्ता. आता रामाला इथं सत्ता म्हणजे त्याची सीता ही त्याची सत्ता आहे रामाची, किंवा ही त्यात सर्व 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 आपण म्हणूया की ती सीता आहे. आता दुर्योधन ज्या वेळेला लढतोय अर्जुनाबरोबर, देवाबरोबर, फक्त सत्ता पाहिजे होती, बाकी काही नाही. म्हणजे अहंकाराचं हे जे मूळ किंवा अहंकार हा फक्त सत्तेमध्ये दडलेला आहे. आता काही दिवसानंतर सुद्धा बघा, इलेक्शन लागलं, नाव किती गोंडस आहे, मतदान. मतदान करायचं म्हणजे दान करतोय आपण कुणाला तरी, आपलं मत. नाव किती राजकारण्याने किती छान निवडलेलं आहे, दान. मग ह्या पृथ्वीवरती जो दान देतो तो श्रेष्ठ असतो का दान घेणारा श्रेष्ठ असतो. कारण दान करणारा हा श्रेष्ठ पाहिजे. पण एकदा का दान दिलं की दान घेणाऱ्याचा अहंकार एवढा वाढतो की ज्यानं दान दिले त्याची त्याला काही गरज नसते. एखाद्या ताटाखालचं मांजर असल्यासारखं तो दान देणारा राहत असतो. ते हा पण अहंकाराचाच प्रकार आहे. मग असे अहंकार जर नष्ट करायचे असतील, अहंकाराचा वारा न लागे, हे नष्ट करायचे आहेत, त्यावेळेला विचारांना कुठंतरी
थोडंसं निर्बंध किंवा विचार करतानाच थोडंसं मन विचलित न होता की ह्याचे मी हे जे आता हासिल करणार आहे किंवा हे मी आता मिळवणार आहे याचा मी चांगला उपयोग करेन. आणि माझा अहंकार मात्र सगळ्यांच्याकडं सगळं असते, गाडी घोडा सगळं सगळं सगळ्यांच्याकडं असते. आणि माझ्याकडं जगामध्ये दोन वर्ग आहेत बघा. एक असतो श्रीमंत वर्ग आणि एक आहे गरीब. आणि मध्यम वर्गाचं तर ते कशातच जमा नसतात. मग जो गरीब असतो त्याला काही ना काहीतरी हवं असतं, पण ते वेळेला कधीही भेटत नाही. त्याच्या वाट्याला फक्त दुःख असतं, सतत तो दुःखी असतो. दुपारी कुठल्या गाडी इकडं तिकडे गेला, त्याला असं वाटतं का 4 व्हीलर आपली असती तर छानपैकी बरं झालं असतं. पण ज्या वेळेला तो दुःख होतं त्याला, तो संध्याकाळी घरी येतो, विसरून जातो. म्हणजे दुःख विसरलं जातं, पण यातना विसरल्या जात नाही. आणि श्रीमंत लोकांनी जर पैसे विचित्र मार्गाने कमवलेले असतील, अगदी गरिबाच्या मानगुटीवर पाय देऊन किंवा पाप करून जर पैसा मिळवलेला असेल तर अनंत यातना त्यांना भोगाव्या लागतात. दुःख आणि यातना यामधला हा फरक आहे. यातना उदाहरण द्यायचं झालं, तुम्हाला नाही पटणार यातना आणि दुःख, तर श्रीमंती आलेली आहे घरात, बायको रोज दवाखान्यात, अर्धा वेळ तर तिचा दवाखान्यातच जातो, शरीर साथ देत नाही, सगळं आहे, उपभोग घेता येत नाही, याला म्हणायचं यातना. प्रचंड डोलारा उभा केलेला आहे, घरं दारं फ्लॅट सगळं सगळं, गाड्या घोडं सगळं आहे, श्रीमंतच तो. पण मुलगा व्यसन करतो, संस्कार सोडून राहतो, उलट बोलतो, कशासाठी कमवलं हे मला देणं घेणं नाही. त्या यातना, ह्या यातना आहेत. आणि दुःख पचलं जातं, पण यातना कधी पचत नाही. मग त्याचेच आई वडील कुठंतरी एका कोपऱ्यात बसून असतात. ते आपापसात काय बोलतात माहितीये, आपण चटणी भाकरी खाऊन सुखी होतो, पोराने उगीच हे एवढं सगळं वाढवले, त्याला जेवायला वेळ नाही, घरातली परिस्थिती काय ओढावत चालली ह्याचं त्याला काही भान नाही. पण तो अहंकारानं झपाटलेला असतो. आणि एकदा का माणसाला अहंकाराची नशा चढली की त्याला काहीही दिसत नाही पुढं, हे चुकीचं आहे का बरोबर आहे. मी सध्या आपण बघतो की तुकाराम महाराजांनी इतकी छानपैकी कीर्तनं केली, जगासाठी एवढे अभंग लिहून ठेवले, त्याच्यावरती कितीतरी लोक पोटं भरतायत आता सध्या. ते तुकाराम महाराज ज्या वेळेला कीर्तनाला उभे राहायचे त्यावेळेला कळायचं पण नाही लोकांच्यातनं हे महाराज कधी आले आणि कीर्तनाला कधी उभे राहिले आणि महाराजांचं कीर्तन कधी चालू झालं. पांडुरंगा करू प्रथम मन ऐकलं की विठ्ठल विठ्ठल, माणसं म्हणायची चला चला चला, महाराजांचं कीर्तन चालू झालं. आता असं नाही. जे महाराज आपल्याला सांगतात, अहंकार करू नका, अहंकारी राहू नका, त्यांचे इतके छान व्हिडिओ बनवलेले असतात, दमदार महाराजांची दमदार एंट्री, अगदी दोषात येत आहेत महाराज किंवा काय. अहंकार आहे हा. तुम्ही सुरुवातच जर अहंकारानं केली असेल तर तुमच्या कीर्तनामध्ये काय रस असणार आहे. तुम्ही काय सांगणार जगाला, अहंकार करू नका. स्वतः अहंकारी किती आहात हे तुम्ही कधी बघत नाही आणि दुसऱ्याला सांगता. विचार माणसाचे श्रेष्ठ पाहिजेत, विचाराशिवाय माणूस अहंकार नष्ट करू शकत नाही. विचारानेच विचार मारले जातात. आता साधं उदाहरण घ्या, डोक्यात असंख्य विचार आहेत, ते जर समजा पाण्यानं धुवायचं म्हटलं तर ते धुतले जात नाहीत. मग विचार वाईट विचारावरती चांगला विचार केला तरच ते त्याला कापू शकतात, मारू शकतात वाईट विचाराला. आणि विचार कुठं निर्माण होतात, शरीरामध्ये. शरीर मात्र पाण्यानं धुतलं जातं, विचार पाण्यानं धुतले जात नाहीत. गंगा जल किती पवित्र करते गंगा,
माणसाला. पण गंगा शरीर पवित्र करते, मन नाही. मन चंगा तो कटोती मी गंगा, म्हण ऐकली असेल तुम्ही. मन आपलं स्वतःचं मन जर स्वतः साफ करायचं असेल तर त्याला अध्यात्मकाची जोड द्यावी लागते. तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वरांनी पदोपदी काय उपदेश केलेत, काय सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीसारखा गोड ग्रंथ जगात नाही. ज्ञानेश्वरी ही एक आई आहे आपली. अहो, आपल्या आईचाच आपल्याला काही दिवसानंतर विसर पडतो. ज्यावेळेला आपण लहान असतो त्यावेळेला आई आपल्याला रागवते, टोमणं मारते, पण ते सुधारण्यासाठी असतं. आपण सगळ्यात मोठी गुरु आई आपण मानतो तिला. वाईट मार्गाकडं जायला नको लेकरू, ते चांगल्या मार्गावरती कसं जाईल यासारखी जी सारखी फोडणी देत राहते, तिचं नाव आहे आई. आणि हीच आई ज्यावेळेला म्हातारी होते आणि जर मुलाला अहंकाराच्या अधीन जर तो मुलगा गेला तर त्या आईला म्हणतो, तुला काही कळत नाही, गप्प बस. म्हणजे जिनं तुला शिकवलं, सगळं जीवन दाखवलं, अहंकारापुढं आई सुद्धा त्याला दिसत नाही. एवढा अहंकार वाईट आहे. म्हणून ज्ञानेश्वरीसारखा इतका छान ग्रंथ वाचला तर अहंकार आपला नष्ट व्हायला नक्की मदत होते. कारण ज्ञानेश्वरांची जी भाषा आहे अतिशय गोड भाषा आहे. खूप छान पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे, प्रत्येक ओवीमध्ये विज्ञान लपलेलं आहे, पुरावे आहेत. आणि सगळ्या गोष्टी अशा का घडल्या आणि का घडू नयेत यासाठी सुद्धा त्यांनी उपाय सांगितलेले आहेत. आणि हे जर आपण ती आईच आहे आपली. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरांची आई आणि आपली सुद्धा आई. आणि ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो, ज्ञानेश्वर आपली आई. मग ही जी आपली मराठी गोड भाषा ही ज्ञानेश्वरीमध्ये जी आहे ती जर आपण आत्मसात केली, आणि त्यात पण महाराजांनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी खूप टोमणे मारलेले आहेत. पण टोमणे मारलेली काही माणसं इतकी येड्यासारखी करतात. आता नको ते निर्लज्ज वगैरे शब्द मनात घ्यायला नको, इतकी वेड्यासारखी करतात. जी माणसं मोठी असतात ना बघा, भयंकर चांगल्या पदावरती असतात ते लोक, ते अशी रागवत नाहीत कुणाला. नुसतं विचित्र पद्धतीनं काही चुकलं तर हसतात. मग एखाद्या माणसाला जर तो का हसला आपल्याला हे जर कळलं तर जीवन कळायला वेळ जाणार नाही. आणि ते जर हसणंच कळलं नाही, अपमान मान सहन करायची सतत जर अगदी, नाहीतर मग निर्बुद्ध असतो. आपण बघतो रस्त्यानं जाणारी लोक असतात काही काही डोक्यावर परिणाम झालेली, ती किती येड्यासारखे राहतात. त्यांना लज्जेचं पण भान नसतं. अगदी विचित्र पद्धतीनं ती चाललेली असतात. आपल्यालाच वाटतं की अरे ह्याला काहीतरी ह्याच्या अंगावर टाकलं पाहिजे. म्हणजे ते प्रॅक्टिकली वेडी असतात, पण आपण जाणून बुजून वेडेपणाचं ढोंग करतो किंवा वेडेपणा पांघरतो, कोडगं होतो आपण. आपल्याला कुणी हसलं, कुणी काही रागवलं तरी आपण निमूटपणे गिळतो आणि ठार वेडे होऊन जातो. स्वाभिमान पण पाहिजे माणसाला. आणि स्वाभिमान कधी येतो की आपल्या धर्माचं आचरण आपण नीट केलं, आपला धर्म काय सांगतोय त्याचं आचरण केलं, की आपले साधू संत काय सांगून गेलेत ते आपण ऐकलं तर आपला अहंकार कमी होतो आणि आपला स्वाभिमान वाढायला मदत होते. म्हणून अहंकाराचा वारा हा शरीरामध्ये एवढा तेवढा घुसला तरी तो थोडाफार DNA मध्येच आहे तो आपल्या. त्यामुळं थोडाफार घुसला तरी त्याला कंट्रोलमध्ये ठेवलं तर चालेल. पण अहंकार हा जर खूप वाह्यात म्हणजे जास्त ओव्हरफ्लो होत गेला तर मात्र तो
आपलं जीवन कधीही सुखी करत नाही आणि दुसऱ्यालाही सुखी राहू देत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी पदोपदी पावलोपावली आपल्याला हेच सांगितलेलं आहे की आपण कुठलंही कर्म करतो, जे कर्म करतो ते कर्माचं फळ आपल्याला कधी मिळेल याचा तुम्ही जास्त विचार करू नका. पण जे तुम्ही कर्म करता ते कर्म तुम्ही चांगलं करता का नाही हे मात्र पडताळून बघा. तुकाराम महाराजांनी पण हेच सांगितलेलं आहे. श्रीमंत होते तुकाराम महाराज, उगीच त्यांना कोणीतरी भावनेच्या आहारी जाऊन अशी लोक गरीब करतात. 8 पिढ्या महाराजांच्या अतिश्रीमंत होत्या. 28 वर्षापर्यंत तुकाराम महाराजांनी श्रीमंती भोगलेली आहे. पण अलगदपणे ते कधी बाजूला झाले ते त्यांना कळलं नाही. लहानपणापासून अहंकार नावाचा विशेष तुकाराम महाराजांच्याकडे नव्हता. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती दुसऱ्याला काटा टोचला तरी त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. त्यामुळं अहंकार जागवायला किंवा गाजवायला तुकाराम महाराजांना वेळच नव्हता. त्यामुळे ते तुकाराम महाराज घडले. अजून ते जर व्यापार करत बसले असते, अहंकारी राहिले असते तर कदाचित पहिल्या 8 पिढीपेक्षा अजून त्यांची पिढी थोडीशी श्रीमंत झाली असती. अजूनही त्यांचं थोडंसं आपलं आहे तसं चाललं असतं. पण तुकाराम, जो तुकाराम नाम घेता कापे यम, यमाला सुद्धा कापायला लावलेलं आहे. यम 10 वेळा विचार करत होता ह्या तुकाराम महाराजांच्याकडे जायचं कसं. एवढे श्रेष्ठ ठरले नसते महाराज. अहंकार नष्ट केलेला आहे. म्हणून अहंकार जोपर्यंत माणसाच्या नष्ट होत नाही किंवा मनातून जात नाही, अहंकारामुळं सूडबुद्धी निर्माण होते, अहंकारामुळं राग निर्माण होतो, अहंकारामुळं नुकसान होतं, अहंकारामुळं स्वार्थ जागा होतो, अहंकारामुळं रडवतो, दुःख देतो, यातना देतो. याचं नाव आहे अहंकार. म्हणून फक्त अहंकार काबूत ठेवायला शिका. आणि अहंकार जर काबूत ठेवायचा असेल तर फक्त ज्ञानेश्वरी वाचा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. हॅव अ गुड डे. थँक्यू.